रात्रीचे 1:30 वाजले आहेत आणि या ठिकाणी आपण टेंट बघून झालेलं आहे. आम्हाला वाटलं की आम्ही स्वतः असणार 4 जण, पण या ठिकाणी बघून असं वाटतंय काय बोलायचं काय, आम्ही एवढ्या हौशीने आलतो आम्ही आणि इथं आलो काय आपल्या वातावरणाला चांगलं आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठे कळसुबाई शिखर या ठिकाणावर. तर आम्ही 11:05 ट्रेक चालू केलेली आहे. तर बघूया किती वाजेपर्यंत आपण शेवटच्या टोकापर्यंत पोहोचतो आहे. माझ्यासोबत आहेत माझे मित्र चेतन गारे, आकाश भोईर आणि दिनेश भोईर. नेरळवरून या ठिकाणी पोहोचण्यासाठी तब्बल 6 तास लागले आपल्याला. आम्ही 4:30 वाजता निघालेलो घरून, ते इथे डायरेक्टली 10:30 वाजता पोहोचलो आपण या ठिकाणी. असे इथे जमलेले माझ्या बाळ मित्रांनो, तुम्ही इकडे आलात. तर काही लोक बोलतात कळसुबाईचं शिखर चढताना बिबट्यांची वगैरे भीती खूप म्हणजे वाढलेली आहे. तर आता आम्ही चढतो, या ठिकाणी ट्रेक चालू आहे आमचा. या ठिकाणी तर आम्हाला एक पण बिबट्या दिसलं नाही, पण येताना मालशीज घाटामध्ये आम्ही शिखर होता वाचलो आहे. जस्ट आमच्या बाईक समोरून तो क्रॉस झालेला आहे. तर रात्रीचे 11:15 झालेले आहेत. अजून आम्हाला टोकावर पोहोचायला अजून 1.5 तास आहे. तर 1.5 तासामध्ये आम्हाला पोहोचून तिथे आम्हाला टेंटसुद्धा उभं करायचं आहे, कारण आम्ही खूप थकलेलो आहेत. आम्हाला आरामाची गरज आहे आणि आम्हाला टेंट लावायला साधारणपणे अर्धा तास जाऊ शकतो. तर आम्ही या ठिकाणी पोहोचण्या अगोदर आमच्या मनात एकच भीती होती की रात्री फक्त ट्रेक करायला आम्हीच असू काय 4 जण. पण ती भीती आता दूर झालेली आहे, कारण आमच्या मागे 2 ग्रुप आहेत आणि पुढे एक ग्रुप आहे. तर हे पाहून आम्हाला जरा बरं वाटलं. आताशी तर अर्धा तासच झाला आहे, पण आमच्या फासण्या फासफूस झाले. तेच बिबट्याची भीती होती मनामध्ये. पण या ठिकाणी आम्ही पोचल्यानंतर या ठिकाणचे काही स्थानिक लोक आम्हाला बोलले की बिबट्या माणसांच्या आवाजापासून दूर राहतो, म्हणजे आपल्या जवळ येत नाही तो. तर आम्ही मोबाईलमध्ये गाणी लावून चाललो आहे, जेणेकरून आवाज चालू राहील आणि आम्हाला ट्रेकला मजा येईल. रस्ता खूप अवघड आहे, पण अर्ध्या वाटेत पोचल्यानंतर असं वाटतंय की जणू की स्वर्गात आलं आहे. मागचा व्ह्यू तुम्हाला दिसतंय की माहिती नाही, पण आम्ही फील करू शकतो. इथे वरती भरलेल्या चांदण्या, इथून दिसणारं चंद्र आणि खाली गावांची दिसणारी लाईट. काही ठिकाणी रस्ता खूप अवघड आहे, काही सरळ वाट आहे तर काही ओबडधोबड आहे. एक्सपेक्टेशन असं आहे की सकाळच्या वेळेस जो दिसणारा व्ह्यू आहे त्याच्यामध्ये चालणारे ढग आणि त्यातून उगवणारा सूर्य ते आपल्याला बघायला भेटतं की नाही ते पाहूया. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेलो आहेत कळसुबाई शिखरावरती. कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे आणि याची हाईट जी आहे ती जर मीटरमध्ये पाहायला गेलो तर 1646 मीटर याची हाईट आहे आणि फूटमध्ये पाहायला गेलो तर 5400 फूट याची हाईट आहे. आणि मित्रांनो, कळसुबाई शिखराला आपण महाराष्ट्रातील एव्हरेस्ट असं जरी म्हणलं तरी काय हरकत नाही आहे, कारण महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर म्हणजे कळसुबाई शिखर आहे. 12:30 झालेले आहेत. आम्ही या ठिकाणी मधला ब्रेक घेतलेला आहे. काही फ्रूट्स वगैरे आणले आहेत ते खाऊन घेतो आहे. हातामध्ये 5 किलोचं टेंट, बॅगेवरती 5-6 किलोचं ओझं, एवढं सर्व घेऊन नसताना असा रस्ता चढणं म्हणजे सोपं नाही आहे. तर मित्रांनो, ही आहे 3 नंबरची सीडी. शहाण्णव पायऱ्यांची असणारी ही आपली लोखंडी सीडी. सध्याचं वातावरण बघता असं वाटत नाही की सकाळी आम्हाला तो सुंदर असा व्ह्यू पाहायला मिळेल की नाही. बघूयात, आता नशिबावर सोडूयात.
म्हणजे निसर्गावर सोडूयात, सकाळी काय मिळतं बघायला आणि काय नाही ते. पाहुणाही झालेलं आहे, अजून थोडंसंच अंतर बाकी आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपण वरच्या भागात पोचलेलो आहे. आता याच्या पुढे टेंट लावायला जागा नाही आहे. जिथं आपल्याला टेंट लावायला जागा मिळाली त्या ठिकाणी आपण टेंट लावून घेतो आहे. रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत. तर आपला टेंट वगैरे लावून झालेलं आहे आणि आपण टेंटमध्ये प्रवेश केलेला आहे. बेडिंग वगैरे सर्व करून घेतलेली आहे आणि थंडी इतकी पडलेली आहे जसं की बर्फ झालेलं आहे इकडे. तर रात्रीचे 2:06 झालेत आणि झोपायची तयारी झालेली आहे. थंडी खूप पडलेली आहे. सर्वजण आपापल्या चादरी घेऊन झोपून गेले. 5 वाजता आलेले आहेत. आम्ही टेंट वगैरे करून आता कळसूबाई शिखराच्या वरच्या टॉपवरती जाणार आहोत. या ठिकाणची शेवटची शिडी आहे आणि हे खूप उंच आहे, एकदम सरळ लांबच्या लांब. आम्हाला वाटलं की आम्हीच फक्त असणार 4 जण, पण या ठिकाणी बघून असं वाटतंय नाही बोलता 200 पब्लिक तरी असेल या ठिकाणी. मी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम कशाची तरी एवढ्या आतुरतेने वाट बघतोय. नमस्कार मित्रांनो, काही क्षण बाकी आहे सनराईज बघण्यासाठी आणि इथे आलेली सर्व पब्लिक खूप एक्सायटेड आहे हा सनराईज बघायला. तर आम्ही जे एक्सपेक्टेशन घेऊन आलेलो म्हणजे धुकं असेल आणि म्हणजे उगवताना दिसेल, पण असं काही नाही आहे. इथे फक्त आपल्याला उगवताना दिसेल. खूप भयंकर हवा सुटलेली आहे आणि थंडी इतकी आहे की हात काम नाही करत आहेत, पाय काम नाही करत आहेत. हळूहळू खाली उतरतोय. सनराईज व्हायच्या अगोदरच मी आता खाली उतरायला सुरुवात केलेली आहे, कारण माझे बाकी काही मित्र खाली गेले निघून. अरे काय बोलायचं काय, आम्ही एवढ्या हौशीने आलतो आम्ही आणि इथं आलो काय आपल्या वातावरणाला चांगलं आहे. नाही ढग दिसलं, सूर्य तर आमच्या खिडकीतून पण दिसतो, इथं तर काय दिसलाच नाही. काही पॉइंट नाही आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये तुम्ही येत आहे स्टार्टिंगला किंवा पावसाळ्या एंडिंगला तुम्ही येऊ शकता. आता तरी काही तथ्य नाही आहे येण्यामध्ये, ना व्ह्यू ना कुछ.